पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती देखील हाताबाहेर जाताना दिसते। आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध रस्त्यावर जे पाणी आहे ते तुंबलेलं आहे आणि सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। हा जो परिसर तुम्ही बघतात हा आहे घरकुल परिसर। इथे साधारण 20,000 नागरिक जे आहेत ते रहिवासी आहेत आणि या सगळ्या नागरिकांचा जीव जो आहे तो मुठीत धरून ते इथे थांबलेले आहेत। खरं तर प्रशासनाकडे या नागरिकांनी मागील 2 दिवसापासून मदत पाठवण्याचं आवाहन केलं होतं, मात्र आता बहुतांश बिल्डिंग्स ज्या आहेत त्यामध्ये नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत आणि त्यांचा कुठलाही संपर्क होताना दिसत नाही। या परिसरामध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे आणि इथे साधारण 2,000हून जास्त नागरिक राहतात। या परिसरातले जे रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर मागील 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढताना दिसतोय आणि अशा परिस्थितीत आता काय परिस्थिती आहे, इथे किती रहिवासी आहेत आणि काय मदतीची अपेक्षा आहे? जवळजवळ 16 बिल्डिंग मध्ये पाणी घुसलेलं आहे। म्हणजे पूर्ण एक तर लाईटची व्यवस्था नाहीये आणि जवळजवळ 3,000 लोक अडकलेली आहेत तिथं। अजून कोणी आलेलं नाहीये। परिसर कुठला आहे आणि काय? घरकुल म्हणून ओळखला जातो पिंपरी चिंचवड मध्ये आणि टोटल 160 बिल्डिंग आहे। पाण्याचा प्रवाह जास्त। आता काय काय मदतीची अपेक्षा आहे? खरं तर लहान मुलं सुद्धा या परिसरात आहेत। आता लोकांना घराच्या बाहेरच निघता येत नाहीये। म्हणजे जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी झाले। अर्थातच ही पाण्याची पातळी बऱ्याच वेळापासून वाढती आहे आणि म्हणून जे लहान मुलं आहेत, महिला आहेत, जे आजारी लोक आहेत त्यांना तरी तातडीनं सुरक्षित स्थळी हलवणं गरजेचं आहे। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन हे कुठेही करताना दिसत नाही, अजूनही मदत कार्य पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल जो परिसर आहे तिथली परिस्थिती बिकट होताना दिसते। बिझनेस सुरसा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।